तूर्येमध्ये माझा अखंड रहिवास, निवृत्ती म्हणे अविनाश तुर्या करी. स्थूळ देह निमता सूक्ष्म उरता, कारणे हरपता कैसे जादे. ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे, निवृत्तीने आनंदे दाखविले ते. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात. श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक क्रमांक 24 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय 7 या श्लोकावर केलेलं 152 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः, परमभाव मजानंतो ममाव्ययम अनुत्तमम. अर्थात देवतांचे उपासक हे अल्पबुद्धी आहेत, यात विवाद नाहीच मार. परंतु कृष्ण भावना जाणणे आणि ती न अंगीकारणे हे सुद्धा अल्पबुद्धीमध्येच मोडतात. संपूर्ण भगवंताच्या स्वरूपाविषयी, अवतार कार्याविषयी माहीत होऊन सुद्धा न मानणं, केवळ वेदांतावर भाष्य करत राहणं, हे सुद्धा अल्पबुद्धीच्या लोकांचं लक्षण सांगण्यात आलं आहे महाराज. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर तुकोबाराय आम्हाला मान्य आहे, कारण 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि त्यामुळे तो सत्यतेत वाटतो की हो, तुकोबाराय झालेत, संत होऊन गेले, कडस्थानी असलेले देहनिवासी वैराग्यमूर्ती तुकोबाराय. सर्वांना यात वाद असण्याचा काही प्रश्न नाही. परंतु काही, आता श्रद्धा म्हणावं का अंधश्रद्धा म्हणावं, काहींना पांडुरंग मान्य नाही, कारण तो दगडाचा देव आहे. अहो, पण त्याच देवाचं पूजा अर्चा, उपासना, उपास्य दैवत तुकोबारायांचं पांडुरंग आहे. त्यांच्याशिवाय आयुष्यात त्यांनी कशावरही भाष्य केलं नाही. त्यांना जाणण्याविषयीच 5वा वेद गाथा निर्माण केला. सामान्यांना त्याच्या स्वरूपाची जाण यावी, माणसातला देव कळावा, आपण स्वतः त्याचे अंश याची जाणीव व्हावी, याकरता संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी ते सत्यत्वात उतरवलं. आधी केलं मग सांगितलं. आणि असं असताना सुद्धा तुकोबा मान्य आहे आम्हाला, परंतु पांडुरंग मान्य नाही, हे अल्पबुद्धीचेच लोक म्हणू शकतात. भगवंत या श्लोकामध्ये तेच म्हणतायत की परमभाव मजानंतो ममाव्ययम अनुत्तमम. केवळ माझं परम स्वरूप, परम रूप, माझी विस्तीर्णता, व्यापकता याची यांना कल्पना नसल्यामुळं असे अल्पबुद्धीचे लोक भगवंत म्हणतात मला मानत नाही. नामदेवरायांचे उदाहरण, नामदेवरायांना फक्त मंदिरापुरताच विठ्ठल मर्यादित होता, परंतु तीर्थाटन केल्यानंतर त्यांच्यातली उणीव मुक्ताईने दाखवली आणि ती उणीव भगवंतांनी सांगितली की गुरु हा केला पाहिजे. गुरु केल्यानंतर खऱ्या अर्थानं भगवंत नामदेवरायाला कळाला. म्हणूनच कुत्र्यामध्ये सुद्धा नामदेवरायाला देव दिसला, दगडामध्ये देव दिसला, नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला. भगवंताचं खरं स्वरूप तेच आहे महाराज की समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भाव. जे जे दिसतं आहे ते सर्व भगवंत स्वरूप आहे, त्याची निर्मिती आहे.
तोच त्यात भरलेला आहे. विठो सभाह्य भरला, ठाव कोठे नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले, पुण्य माप झाला दिनाचा माय बाप विठ्ठलची. असं जळीस्थळी भगवंताचं स्वरूप अनुभूतीला येणं, संतांना त्या अनुभूतीला आलं. मग संत आम्हाला मान्य आहे आणि त्यांना ज्याची अनुभूती झाली, ज्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला, तो भगवंत आम्हाला मान्य नाही. किंवा तो भगवंत मग सगुण साकार आहे, निर्विकारातला तो सगुण अवतारमध्ये येऊ शकत नाही. तो जर निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, तर मग सगुण कसा झाला, साकार कसा झाला? हे बोलणंच अल्पबुद्धीचं आहे. कारण भगवंताची कृपा झाली की हा निर्गुण परमात्मा सगुण साकार होतो. कारण कुठलं तरी रूप घेतल्याशिवाय त्याचं स्वरूप कसं कळलं हो. म्हणून तप करत असताना एक दैवत चित्तात घ्यावं लागतं. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारिले भवश्रम. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, त्याच्याशिवाय त्याचं स्वरूप कळणार नाही महाराज. ते कळावं त्यासाठी ज्ञानाची प्राप्ती व्हावं लागते. आणि सर्व ज्ञान जेव्हा प्राप्त होतं त्यावेळेस मग भगवंत कणाकणामध्ये भरलेला आहे हे सहज दिसतं. मग निर्गुण निराकार किंवा सगुण साकार हा वादच राहत नाही. हा वाद जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे, असं स्पष्ट भगवंत या श्लोकामधून सांगताहेत. यावर भाष्य करताना माऊली 152 क्रमांकाच्या वेळी म्हणतात, नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे. आणि मनी तरी आठवीजे, थिल्लोरद काते. अरे 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 परिसपा सव्यसाची. भगवंतानं इतका चांगला देह दिलेला आहे. त्या देहानं अध्यात्मात प्रगत होऊन नरकात नारायण होण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहुनी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंडे गा. इतका चांगला नरदेह, इतक्या महत्प्रयासानं प्राप्त झालेला हा नरदेह, त्या नरदेहाचं महत्त्व न जाणून घेता, अंतिम साध्याप्रती न जाता केवळ विषयामध्ये गटांगड्या खात राहणं हे या ठिकाणी निषिद्ध मानलेलं आहे. कारण अध्यात्मासारखा अमृताचा साठा या संपूर्ण विश्वामध्ये असताना तो केवळ विषयाच्या मागं पडत सुटता. म्हणजे इथं दृष्टांत दिलेला आहे माऊलींनी की नाना अमृताच्या सागरी बुडीजे. हा प्रापंचिक कसा आहे की अध्यात्मासारखा अमृताचा मोठा सागर आहे, त्या सागरामध्ये तर तो आहेच आहे. मग तोंडा का वज्रमिठी पाडीजे. त्या अमृताच्या सागरात बुडून यानं काय केलं आहे की तोंड असं घट्ट दात खीड बसल्यासारखं केलेलं आहे. हवेचा अंशसुद्धा मध्ये जाता कामा नये, अमृताचं चवसुद्धा मध्ये जाता कामा नये, इतकं तोंड त्यानं बंद करून घेतलेलं आहे. आणि मनी तरी आठविजे थिल्लोर दकाते. आणि मनात कशाचं चिंतन करत बसलं आहे तर डबक्यातल्या पाण्याचं. अमृतामध्ये पडलं आहे. कारण 84 लक्ष योनीच्या मानानं मनुष्य देहाची प्राप्ती होणं म्हणजे भगवंताचा खरं तर साक्षात्कार आहे, योगियांची योनी आहे. मग असं अमृत सगळीकडे भरलेलं असताना, परमार्थ काठोकाठ भरलेला असताना केवळ इतर प्राण्याप्रमाणे आहार निद्रा भयमैथून यामागेच जावं आणि आपलं अहित साधावं, आपलं हित कशात आहे हे न कळावं, इतक्या मूर्खपणाने वागून भगवंताचं स्वरूप कधीही कळणार नाही. या ठिकाणी अमृतासारखंच होऊन जावं, अमृत प्राशन करावं आणि अमरत्व प्राप्त करावं म्हणजे
मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी असं या ठिकाणी माऊलींना सांगायचं आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे, आणि मनी तरी आठवीजे, थिल्लोर दाके. अर्थात अमृताच्या समुद्रात बुडी द्यावी आणि तोंड घट्ट मिटून का धरावं. अमृत आहे हो, उघडा तोंड आणि प्राशन करा. आणि मनामध्ये काय आणायचं, तर डबक्यातल्या पाण्याची आठवण व्हावी. विषय हे डबक्यातल्या पाण्यासारखे आहे, त्या विषयामध्ये रममान व्हावं आणि परमार्थाची कास सोडून द्यावी. अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. ज्या उद्दिष्टानं आम्ही आलेलो आहे ते साध्य कधीही प्राप्त होणार नाही. भगवत धामाची प्राप्ती होणार नाही. मोक्ष अशा माणसाला कधीच मिळणार नाही, कारण त्याला त्याचं महत्त्वच नाही. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पाडीजे, आणि मनी तरी आठवीजे, थिल्लोर दकाते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.